हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झिरो ऑइल खूप सिंपल रेसिपी दही वडा बनवणार आहे। सध्या खूप ऊन आहे, त्यामुळे सतत थंड खावंसे वाटते, प्यावसे वाटते। भाजी पोळी तर नकोशी झाली आहे आणि आता तर नवतपा सुरू होणार आहे। हिंदू धर्मात विशेष महत्त्व असणारे उन्हाळ्यातील खूप ऊन असणारे 9 दिवस, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते तेव्हा या 9 दिवसात सर्वात जास्त उन्हाचा पारा असतो। नवतपामध्ये चांगली ऊन पडली तर पाऊस सुद्धा चांगला पडतो। आता तुम्हाला अर्थ कळलाच असेल, नवतपा म्हणजे काय। हा चालू होतो आहे 25 मे ते 2 जून। ऊन लागणे, बॉडी डिहायड्रेट होणे याची जास्त शक्यता असते। या काळात शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवणे आवश्यक आहे। भरपूर पाणी प्या, लिंबू पाणी, कैरीचे पने, नारळ पाणी यासारख्या द्रव्य पदार्थांचा आहारात समावेश करा। तहान लागण्याची वाट पाहू नका। पातळ, सुती, हलके, फिकट रंगाचे सैल कपडे घाला। नवतपा दरम्यान घामाद्वारे शरीरातील पाणी आणि खनिजे वेगाने बाहेर पडतात। यासाठी पाणी, ताक, फळांचा आहारात समावेश करा। तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। म्हणूनच तर आज आपण झिरो ऑइल रेसिपी करत आहोत। पण का बरं येत असेल हा नवतपा? नेचरला बॅलन्स ठेवण्यासाठी। या नवतपाचे पहिले 2 दिवस हीट वेव्ह, गरमी होते, त्यामुळे खूप सारे उंदीर होणार नाही। कात्रा कीड, हेरी कॅटरपिलर, पिकांवर उपजीविका करणारी एक प्रकारची अळी, जे धान्य खराब करतात, ते या उन्हाने नष्ट होतील। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पडणाऱ्या उन्हामुळे नाकतोडा, ग्रॉसहॉपर, टोळ याची अंडी नष्ट होईल। चौथ्या आणि 5व्या दिवशी बिमारी, ताप पसरवणारे किटाणू पसरणार नाही। त्यानंतरचे 2 दिवस हे विषारी जीव, साप, विंचू यांची संख्या वाढू देणार नाही। शेवटचे 2 दिवस हे वादळ, तुफान, सोसाट्याचा वारा ला कंट्रोल करेल। ही पद्धत आहे नेचरची, संतुलन ठेवण्याची। कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच काही बोलण्यासाठी।